करू शकतात, पण मला असं वाटतंय, की बी-जे-पी आज आज इतकी मोठी पार्टी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी छबी आहे, खूप चांगली आहे महाराष्ट्रामध्ये. तो मला असं वाटत नाही, की बी-जे-पी त्यांना धनंजय मुंडेला एंटरटेन करेल आणि जरी केला, तो मी खूप कडून मतलब याचा विरोध करणार आहे. एक व्हिडिओ आणखी होतं की त्याच्या गेम करू शकतात कराडच्या. हां, 100% जसं की धनंजय मुंडेचे पुरे काले कारनाम्यांच्या जे चिठ्ठा आहे, ते वाल्मिक कराडकडे आहे. तो 100% त्यांच्या गेम करू शकतात. त्याच्यासाठी त्यांची सेफ्टीसाठी बीड सोडून कोणते दुसरे जेलमध्ये जरी पाठवला, तर तो राहू शकतात सेफ. हां. आणि जसे रणजित कासले जे पोलीस अधिकारी आहे, जे आज त्यांनी केलेलं आहे, की मी सरेंडर होत आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रशासनात सरेंडर होऊन त्यांना प्रशासनाला मदत करायला पाहिजे. जे त्यांच्याकडे जे पुरावे आहे राजकारणी लोकांचे, ते सी-एम साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना द्यायला पाहिजे. ज्यानेकरता न्याय मिळेल महाराष्ट्राला आणि असे भ्रष्ट लोकांना एक त्यांची जगह दाखवण्याचा खूप मोठा किरदार तो निभावू शकता आणि जसं की आज तो असहाय झालेला आहे. त्यांना असं वाटते की मी जास्त प्रशासनकडून लढून चालणार नाही. तो खरी गोष्ट आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता, मी फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकतो की ज्यावेळी मी पोलिस स्टेशनमध्ये होती, त्यावेळे माझ्या गाडीमध्ये 2 रिव्हॉल्वर टाकण्यात आली होती. जे पोलीस अधिकारी लोकांनीही टाकली होती. आणि रिव्हॉल्वर टाकल्यानंतर ज्यावेळी व्हिडिओ मीडियावरती व्हायरल झाला, तो वेपन ॲक्ट का केस न करता माझ्यावरती ॲट्रॉसिटी केस केला. ॲट्रॉसिटी केसमध्ये जे की घर झडती तुम्ही घेऊ शकत नाही. ते गरजेची नाही असते घर झडती. तरी पण डी-वाय-एस-पी स्वयं 20-30 पोलिसवाले लोक घेऊन परलीतून मुंबईमध्ये आले आणि माझी घरची डी-वाय-एस-पी सुनील जायभाय पुरी पोलीस टीम सोबत माझ्या घरी आले आणि जे माझे नाबालिग मुला-मुली होते, त्यांना घर में असताना मी नाही, त्यांचे वडील नाही, तरी पण त्यांनी आमच्या घराची झडती घेतली आणि माझ्या लग्नाचे जे पुरावे होते, लॅपटॉप, आयपॅड, यू-एस-बी, 2 मोबाईल असं सगळं माझ्या पुरावे जे आहे, ज्याच्यामध्ये माझे लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो होते, ते सगळे घेऊन गेले. आणि कसं मतलब पोलीस लोकांचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. याच्यामध्ये एक पी-आय अधिकारी ज्यांच्यावरती अत्याचार झाला आणि आज तो आक्रमी झाला. त्याचा फायदा आपले पोलीस डिपार्टमेंटला आणि जे आपलं शासन आहे त्यांना घेतला पाहिजे आणि जे गलत लोक आहे, जे वाईट पद्धतीचे वागणारे मंत्री-संत्री आहे, आमदार आहे, त्यांना आज या गोष्टीवरती कारवाई करून त्यांना त्यांची जगाव दाखवला पाहिजे. लग्नाचे सबूत मिटवण्यासाठी करत होते का? हां, तो होता ना. आज मी बीडमध्ये बी गेली, परलीमध्ये जे मी पहिल्यांदा गेली होती. माझे लग्नाचे पुरूफ आणि धनंजय मुंडेचे पुरे काले कारनाम्यांचे प्रूफ जे आहे, ते घेऊन गेली होती. ते माझे मोबाईल माझ्या हातमध्ये हिसकून घेतला आणि जे मेरे हाथ में से मेरे 2 मोबाईल लिए थे. अन् तुम्हाला माहिती आहे, की पोलीस लोक जे केस करून आपल्यावरती आपले मोबाईल घेताय, ते आपल्याला कोर्टातून भेटताय. पण ज्यावेळी माझी बेल झाली, मी घर पोहोचले अगोदर माझे 2 मोबाईल सगळे खाली करून, माझे पुरावे सगळे मिटवून, माझा Facebook डिलीट करून, माझा Instagram डिलीट करून, सगळं मिटवून माझ्या वरती पाठवले होते पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जे माझ्या घरातून घेऊन गेले होते, त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेचा पूर्ण काला चिठ्ठा आहे आणि धनंजय मुंडे गुंडा गँगचा पण काला चिठ्ठा आहे. जे पुण्याचा आका आहे. तो काय-काय करताय, कोणाकोणाला मुली पुरवताय, हे सगळं त्याच्यामध्ये आहे, परली पोलीस स्टेशनमध्ये आणि मला आता 5 ते 6 दिवसामध्ये भेटणार आहे तो.